पक्षाचे असणारे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांनी आपण गरीब मराठा यांची असणारी एक परिषद घेतली. त्यांनी हिंमत दाखवली, त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचा असणारा अभिनंदन. जेवढ्या मराठा समाजाच्या सामाजिक संघटना आहेत आणि अगोदरचे आणि आत्ताचे जे नेते होते त्या सगळ्यांचा माझा असणारा अत्यंत चांगला जिव्हाळ्याचा संबंध आहे. मी हिंमत हा शब्द याच्यासाठी म्हणालो होतो, मी त्यांना अनेक वेळा विनंत्या केल्या, 2-4 बैठकाही झाल्या आमच्या, की जोपर्यंत गरीब मराठा सत्तेमध्ये येत नाही तोपर्यंत बदलाची अपेक्षा तुम्ही धरू नका. सत्ताधारी, कारण का हा गरीब मराठा शब्द हा मीच कॉइन करून इंट्रोड्यूस केला. 40 वर्ष राजकारणामध्ये आहे, तेव्हा प्रस्थापितांशी लढणं हा माझा असताना पिंडच झाला असं म्हणा. ते विधानसभा असतील, लोकसभा असतील, चांगल्या होतकरू मराठा समाजाच्या उमेदवाराला ज्या ज्या वेळेस उमेदवारी दिली त्या त्यावेळेस हे सगळे प्रस्थापित जे आहेत माझ्या पाठीशी लागायचे आणि यावर्षी यावेळेस नको पुढच्या वेळेस. तर मी त्यांना असं म्हटलं की यावर्षी झालं काय, एखादा दुसरा आला तर अडचण काय. पण तसं म्हटल्यानंतर एखादा दुसरा आला तर ठीक आहे, पण पुढच्या वर्षी लाईन लागली तर काय. लाईन लागली तर इथली परिस्थितीच बदलते. आणि म्हणून हा वाद फार जवळून बघितलेला आहे, अनुभवलेलाही आहे, की जो सत्ताधारी आहे मराठा समाजामधला, जो सत्ताधारी वर्ग आहे, मी आता त्याला वर्ग म्हणून संबोधतो, कारण का तो गरीब मराठ्याची पोरगी करत नाही. मला वाईट वाटेल मी बोललेलं, पण मी अनुभवलेला आहे, बघितलेला आहे. काही जणांना जाऊन भेटलेलो आहे की बाबा मुलगा आणि मुलगी शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना दोघांचं जमलेलं आहे, चारित्र्य आहे, सगळं आहे, मग तुमचा विरोध का. त्याच्यातले काही जण प्रांजळपणे म्हणाले, प्रकाश तुम्ही जी बंडखोरी करू शकता ती आम्ही करू शकत नाही. म्हटलं मी तुम्हाला बाहेर जायला सांगत नाहीये, ते म्हटलं ही अंतर्गत बंडाळी आहे, तेही तुम्ही आम्हाला सांगू नका. का आम्हाला तोंड देणं ते काही शक्य होणार नाही. म्हणजे ही वास्तव्य आहे. म्हणजे काही गोष्टी आपण असल्या मान्य केल्या पाहिजे की हे आपण तोडणार आहोत की नाही, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. काही जणांना मी फूस लावायचे, पळा दोघे बघून घेऊ, नंतर तुमचं जमलंय ना, कसं मिटवायचं ते आपण म्हटलं नंतर मिटवू. पण काही गोष्टी ज्या असणाऱ्या ज्या आहेत सामाजिक दृष्टिकोनातून, ती समाजातूनच बदल आला पाहिजे असं माझं स्वतःच म्हणणं आहे. तो समाजातून बदल आला नाही तर मग साचलेलापणा येतो, अशी असणारी परिस्थिती आहे. आज असं दिसतंय की सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे, 80% इथला शेतकरी जमीनदार जो आहे किंवा जमिनी ज्यांच्याकडे आहे ते मराठा समाजाकडे. ही वस्तुस्थिती आहे, त्याला कोणी नाकारत नाही, त्याच्याबद्दल कोणी असणारा आक्षेपही घेत नाही.
किंवा त्याच्याबद्दल कोणी असणारं आंदोलन केलंय असंही नाहीये. जी वस्तुस्थिती मांडली ती बरोबर होती की 80 साली एक श्रीमंत कुटुंब होतं. आज 2020 साली आपण गेलो तर ते असणारं दारिद्र्य रेषेखाली आलेलं आहे. त्याला एक जमीन 4 वेळा वाटणी झालेली आहे. कुटुंब जसं वाढलं तसं वाटणी वाढली आणि वाटणी जशी वाढली तशी असणारं एकरेज कमी होत जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. पण आता ही जमीन राहीलच की नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दिल्लीतल्या शेतकऱ्यांचं आंदोलन हे वस्तुस्थितीला धरून आहे. कृषी हा विषय राज्याचा आहे, पण दुर्दैवाने मी असं म्हणेन की आम्ही 2000 साली फार प्रोटेस्ट केला, आंदोलनं केली, शिबिरही भरवली, काही जणांनी त्याच्यामध्ये असणारे सेमिनारही भरवले. पण राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही थांबू शकलो नाही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा करण्यापासून. जसे इतर चळवळी आहेत की मूल्यमापन करताना दोष झाला तर ते दोष दाखवतात, ज्यांनी केला त्याचं नाव घेऊन सांगतात आणि याच्यावरती विश्वास ठेवू नका असं त्या ठिकाणी सांगतात. शेतकरी म्हणून आपण असणारं हे करणार आहोत की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. मला पत्रकारांनी विचारलं की तुम्ही तिथे जात का नाही. म्हटलं माझा मूळ राडा म्हटलं महाराष्ट्रातलाच आहे. म्हटलं या सरकारला तो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट रद्द करणं आणि रद्द करायला लावणं हे जोपर्यंत म्हटलं यशस्वी होत नाही तोपर्यंत मी जाऊन त्या शेतकऱ्याला काय पाठिंबा देऊ. आणि तिथल्या उद्या एका शेतकऱ्यांनी म्हटलं की प्रकाश तुम्ही कशाला आम्हाला सरळ शहाणपणा शिकवताय. मोदीचा अख्खा असताना भेजा महाराष्ट्रात आहेत ना. म्हणजे 2000 सालचा कायदा आपण असताना बघितला आणि मोदीने हे 3 वेगवेगळे कायदे मंजूर केलेत. आपल्या इथे एकच कायदा आहे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा तिथे आला. बाजार समित्या संपवणं हा कायदा त्या 2006 मध्ये आहे. आणि इसेन्शियल एकॉमोडिटी ऍक्ट म्हणजे गरजूच्या वस्तूचा असणारा कायदा जो आहे तो रद्द करणारा आपल्या इथे एकच कायदा आहे, तो असणारा 2007. मोदीने 3 वेगवेगळे कायदे केले. कॉन्ट्रॅक्टचा वेगळा केला, बाजार समिती नष्ट करणं हा वेगळा केला आणि इसेन्शियल एकॉमोडिटी ऍक्ट नष्ट करणं हा वेगळा. 3 वेगवेगळे कायदे. पण ते म्हटले इतर राज्यामध्ये अजून कुठे असा कायदा झालेला नाही, महाराष्ट्रामध्येच असताना तो कायदा आहे. महाराष्ट्राचा कायदा रद्द झाला तर केंद्राचा कायदा ताबडतोब रद्द होतो हे आपण लक्षात घ्या. कारण का कृषी हा जो विषय आहे हा घटनेच्या चौकटीमध्ये राज्यावरती ठेवण्यात आलेला आहे, तो केंद्राला दिलेला नाही. पण एखाद्या राज्याने कृषीवरती कायदा अशा स्वरूपात केला तर त्या स्वरूपाचा कायदा मग असताना पार्लमेंटला करण्याचा अधिकार येतो. एका राज्याने केलाय, आम्ही असताना तोच कायदा उचलला आणि देशभरासाठी केला. आणि यांनी जर रद्द केला तर केंद्राचा कायदा आपोआपच रद्द होतो, कारण का केंद्राला मग अधिकार येत नाही. ते मला या महाराष्ट्राचं सरकार जे 3 पायाचं सरकार आहे याला रद्द करण्याची अडचण काय आहे तेच अजून कळत नाही. मूळ तिथे आहे. आणि म्हणून माझं सगळ्यांना आग्रह राहणार आहे की जमिनी जर वाचवायच्या असतील
कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा असणारा साधा कायदा नाही. 2006च्या कायद्यामध्ये सुद्धा तीच तरतूद होती की कॉन्ट्रॅक्टर आणि शेतकरी याच्यामधला भांडण झालं तर एसडीओ हाच लवाद म्हणून वापरण्यात आला. आता एसडीओचा आपला संबंध सारखा असतो. तो कितीही चांगला असला तरी तो आपल्या कानात येऊन म्हणतो वरच्याचा फोन आलाय, काय करू. एवढी तरी त्याची प्रामाणिकता आहे की तो आपल्याला सांगतो अरे बाबा वरच्यातून फोन आलाय, मी तुला काय मदत करू शकतो. आता तोच लवाद देणार आणि त्यांनी लवाद दिल्यानंतर कोर्टात जाण्याचा अधिकार त्या कायद्याने ठेवलेलाच नाही. 2006च्याही ठेवलेला नाही आणि केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कायद्यामध्ये सुद्धा ठेवलेला नाही. त्यांनी फक्त एकच त्याच्यामध्ये केली की एसडीओचा निर्णय तुम्हाला मान्य नसेल तर 4 जणांचा अजून एक पॅनल उभं राहील. ते 2 जण कोण असतील हा एसडीओच ठरवणार आणि त्यांनी दिलेला निकाल फायनल, तुम्हाला कोर्टामध्ये जाता येणार नाही. सावकाराच्या कायद्याच्या ह्याच्या तरतुदीमध्ये आपल्याला कोर्टाला जाण्याचा अधिकार होता. त्याच्यामुळे असणारा सावकारावरती एक अंकुश होता. पण आत्ताच्या या नव्या कायद्यामध्ये कोर्टाचा जो अंकुश होता तो कोर्टाचा अंकुश त्या ठिकाणी काढून टाकण्यात आलेला आहे. आता फक्त एसडीओ आणि जी काही एसडीओ नियमित एपेलेट अथॉरिटी जी आहे त्यांनी दिलेला निर्णय हा सगळ्यात महत्वाचा. अपील नाही, काही नाही. आणि तिथून इथे सांगितल्याप्रमाणे खत, बियाणं, नांगरणं असेल, वखरणं असेल, निंदणं असेल किंवा कापणीच्या वेळेस असेल, हा कॉन्ट्रॅक्टर पैसा देणार, त्याची लागण राहणार. त्यामुळे सरकारला असं म्हणालो की बाय हा लागत लावणार हे बरोबर आहे, पण त्याचं नियंत्रण काय. त्याचं नियंत्रण काय म्हटलं, याच कायद्याबरोबर एक फॉर्मॅट म्हटलं जोडा, म्हणजे एक जोड पत्र त्याच्यामध्ये जोडा आणि त्या जोडपत्रामध्ये कॉन्ट्रॅक्टरचा आणि जमीन मालकाचा स्वरूप कसं राहणार आहे ते पहिल्यांदा स्पष्ट करा, शब्दावरती नको. आता बाहेर काय सांगतात आहेत, बाहेर एक सांगतात आहेत की तो नुसता कॉन्ट्रॅक्ट आहे, जमिनी तुमच्या मालकीच्या जाणार नाहीत. पण उद्या लागवड आणि उत्पादन, लागवडीला आलेला खर्च, लागवडीला आलेला खर्च आणि उत्पादन या दोघांमध्ये बिघाड झाला आणि लागवडीचा खर्च कमी झाला आणि उत्पादनाचा खर्च कमी, म्हणजे त्याची किंमत कमी आली आणि असंच वाढत गेलं तर सावकारकी पुन्हा रीतीने चालते. जमिनी गेल्या, आणि जमिनी गेल्या तर पुन्हा मिळवण्याचा मार्ग काय, ते एसडीओचा मार्ग, त्यांनी नेमलेल्या कमिटीचा मार्ग, की जो निर्णय कधीही शेतकऱ्यांच्या बाजूने लागणार नाही ही 100% मी इथे सांगतो. आणि तिथून सगळं असताना संपलं. बाजार समित्या याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे, मला मान्य आहे.